माझं नाव घनश्याम आहे. माझ्या मित्राची पत्नी नेहमी माझ्यासमोर फक्त पदर घेऊनच असायची. तरीही माझा मित्र मला जेवणासाठी आपल्या घरी बोलवायचा. एक दिवस माझ्या मित्राने आपल्या पत्नीसाठी एक सुंदर पैंजण आणले. मी घरी परतलो तेव्हा माझ्या पत्नीच्या पायात तीच पैंजण पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. काही शंका झाल्यामुळे मी दुसऱ्या दिवशी कोणाला सांगितलं नाही आणि थेट माझ्या मित्राच्या घरी निघालो. घरात पाऊल टाकताच माझं लक्षात आलं की आज परत एकदा रुद्र माझ्या डोक्यावर उभा राहून जोरजोरात म्हणतोय, माझ्यासोबत घरी चल, भाभीने बिर्याणी केलीये. मी स्पष्ट नकार दिला, कारण रोजच रुद्रच्या घरी जाणं मला योग्य वाटत नव्हतं. त्याची पत्नी माझ्यासमोर नेहमीच घुंगटमध्ये असायची आणि मला जाणवत होते की माझ्यासमोर ती अस्वस्थ असायची. पण हे सगळं रुद्रच्या डोळ्यापासून कसं लपलं मला समजलं नाही. तो आठवड्यात 2-3 वेळा जबरदस्तीने मला घरी नेण्याचा प्रयत्न करायचा. रुद्र आणि मी एकाच ऑफिसमध्ये काम करायचो. आमची दोस्तीही गडद होती. माझ्या लग्नानंतर तो फक्त एकदाच माझ्या घरी आला होता. त्यानंतर कधीच त्याने पाऊल ठेवला नव्हता. मी म्हणालो, नको यार, आज तुझ्यासोबत मी जाऊ शकत नाही. त्याने उत्तर दिले, का? कारण सांग. तो म्हणाला, कदाचित तू भाभीसाठी घरी लवकर जाऊ इच्छित असशील. मी विचार केला की एवढं म्हणल्यावर त्याचा पाठवाट नसेल, म्हणून मी दुसरं कारण सांगायचं ठरवलं. मी नकारात डोकं हलवलं आणि म्हणालो, नको यार, असं काही नाही. प्रत्यक्षात पप्पांची तब्येत खराब आहे. त्यांना डॉक्टरांकडे नेत आहे. तसेच आज घरी जाण्यात उशीर झालाय. रुद्रने मान हलवत म्हटलं, अच्छा, ही मजबुरी आहे. मग ठीक आहे, मी तुला जबरदस्ती करणार नाही. तू जाऊ शकतोस. प्रत्यक्षात माझे वडील वेगळ्या घरात राहायचे, तर मी आणि माझी पत्नी कंपनीकडून मिळालेल्या घरात राहत होतो. रुद्राचा पाठवाट लांबवून मी ऑफिसवरून थकून परत आलो. पण मला आश्चर्य वाटलं की त्यावेळी माझी पत्नी घरात नव्हती. आधी कधीच असं झालं नव्हतं. शीतल आणि माझ्या लग्नाला 2 वर्ष झाले होते. त्या 2 वर्षात मी जेव्हा घरी परत यायचो तेव्हा माझ्या पत्नीला नेहमी घरातच पाहायचो. तिचं अचानक घरातून निघून जाणं ही सामान्य बाब नव्हती. म्हणून मी चौकीदाराकडे गेलो आणि विचारलं, भाऊ, मॅडम कुठे गेल्या? काही सांगून गेल्या का? चौकीदार म्हणाला, साहेब, मॅडम रोजच्यासारख्याच घरातून निघून जातात. लवकर परत येतील. मी चौकीदाराची ही गोष्ट ऐकून स्तब्ध झालो. त्याचा काय अर्थ? रोजच सारखंच घरातून बाहेर जाणं म्हणजे ती नियमितपणे बाहेर जायची का? मला याची काहीच कल्पना नव्हती. मी विचारलं, भाऊ, तुमचा काय अर्थ आहे? त्याने उत्तर दिलं, साहेब, आम्ही तर नोकर आहोत. आम्हाला काय माहीत घरमालक कुठून येतात आणि कुठे जातात? मॅडम परत आल्यावर तुम्ही विचारून घ्या. मी डोकं हलवलं आणि माझ्या खोलीत परत गेलो. माझं मन खूप गोंधळलेलं होतं. माझी पत्नी कुठे जात असेल? अशा प्रकारे 3 तास गेले. अचानक रुद्रचा फोन आला. त्याने विचारलं, अंकलचा चेकअप झाला का? डॉक्टरांनी काही सांगितलं? मी उत्तर दिलं, नाही यार, पप्पांना आज जावेसे वाटले नाही. त्यांना काही काम होते. रुद्रच्या आवाजात चिंता होती. त्याने म्हटलं, घनश्याम, हे काय बोलतोयस? तू तर मला सांगितलं होतं की अंकलचा चेकअप करायला जावं लागेल. रुद्रच्या आवाजात नाराजी स्पष्ट दिसून येत होती. मला सुद्धा खूप चिंता झाली. म्हणून मी उत्तर दिलं, काय करू यार? पप्पांनी जाण्याला नकार दिला. इतकं सांगून मी फोन ठेवला. आता फक्त अर्धा तासच उलटला होता की माझ्या पत्नीने खोलीत प्रवेश केला. ती खूप घाबरलेली दिसत होती. तिने म्हटलं, घनश्याम, सॉरी, मी घरात नव्हते. तुला भूक तर नाही लागली? मी मान हलवली आणि खूप काळजीपूर्वक शीतलचा चेहरा बघायला लागलो. ती काहीतरी तणावात वाटत होती. मी विचारलं, शीतल, तू कुठे गेली होतीस? तिने नजर चोरून उत्तर दिलं, मी शेजारील घरात गेली होते. आमची छान मैत्री झाली आहे. मी तिला अजून काही विचारलं नाही, कारण मला असं वाईट वाटत होतं की माझी पत्नी माझ्याकडे नजर न लावता बोलते. तिने जेवण बनवलं. मग आम्ही जेवण करत बसलो. त्यावेळेस शीतल म्हणाली, श्याम, तू तर पप्पांना डॉक्टरांकडे नेत होता ना? काय झालं? शीतलचं हे बोलणं ऐकून मी थक्क झालो,
कारण पप्पांना हॉस्पिटलला नेण्याचा माझा काहीही विचार नव्हता आणि त्यांना चेकअपची गरजही नव्हती. ही सगळी गोष्ट मी ऑफिसमध्ये बसूनच बनवली होती, जेणेकरून मला रुद्रच्या घरी जावं लागणार नाही आणि त्याच्या पत्नीला कुठलाही त्रास होणार नाही. मी शीतलला आणि म्हणालो, मी तुला सांगितलं होतं का की पप्पांना हॉस्पिटलला नेत आहे? ती थोडा वेळ विचारात पडली आणि मग बोलली, मी तुझ्या ऑफिसमध्ये फोन केला होता. तेव्हा मला कळालं की तू पप्पांना हॉस्पिटलला नेलंस, म्हणून मी शेजारी बसले होते. मी डोकं हलवलं. आज शीतल खूप विचित्र वाटत होती. तिच्या वर्तनात मोठा फरक होता. मी सगळ्यात अधिक त्रस्त झालो. मला पूर्ण रात्र झोप येत नव्हती. चौकीदाराच्या बोलण्याने मन खिन्न होत होतं. माझी पत्नी कुठे जायची? शेवटी मी हा निष्कर्ष काढला की माझी पत्नी शेजारील घरी जाईल, कारण मला तिच्यावर संशयच नव्हता. पण आम्ही एकमेकांना बालपणापासून ओळखायचो. शीतल माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी होती. आमच्यात सुरुवातीपासून छान मैत्री आणि प्रेम होतं. शीतल तर माझ्याविना श्वासही घेत नाही. तिला माझ्यावर प्रचंड प्रेम होतं. आता तर आमचं लग्नही झालं होतं, त्यामुळे मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता. सकाळी जेव्हा मी ऑफिसला गेलो तेव्हा रुद्र माझ्यावर नाराज झाला होता. त्याने म्हटलं, काल तू डिनरला का नाही आलास? मी खास तुझ्यासाठी बिर्याणी बनवली होती. तुला माहिती आहे का, माझी पत्नी किती रागावली होती की तुझा मित्रच आला नाही. तू मला बेकार मेहनत करायला लावली. मी म्हणालो, यार रुद्र, मी भाभीच्या घुंगटचा विचार करून येणार नाही. ती नेहमी घुंगटमध्ये असते. मी तुझ्या घरी जातो तेव्हा माझ्यासमोर तिला चेहरा लपवावा लागतो. मला तिला त्रास द्यायला आवडत नाही. रुद्र म्हणाला, यार, माझी पत्नी फक्त तुझ्यासमोरच असं वागत नाही, तर जेव्हा माझा भाऊ येतो तेव्हा सुद्धा तसंच वागते. मी माझ्या भावाला घरी बोलवणं थांबवावं का? मी डोकं हलवलं आणि म्हणालो, तो तुझा जन्मजात भाऊ आहे. मला नाही हवं होतं की माझ्यामुळे तुझ्या आणि भाभीच्या मध्ये वाद निर्माण होईल. माझं असं बोलणं ऐकून तो हसला. त्याने म्हटलं, अरे यार, माझी पत्नी अशी नाही. असं वाटतं की शीतल भाभी तुला पाहुण्यांना बोलवण्याची परवानगी देत नाही, म्हणून तू एवढा घाबरतोस. तरीसुद्धा माझी पत्नी म्हणते की रुद्र, पाहुण्यांना जेवण देणं हेच देवाचा आशीर्वाद आहे. रुद्राचं हे मोकळं बोलणं ऐकून मी एकदम हलका झालो आणि म्हणालो, यार, तुझ्याशी गप्पांमध्ये कोणीही जिंकू शकत नाही. पुढच्या वेळी जेव्हा तू मला बोलवशील मी नक्की येईल. तो माझं म्हणणं ऐकून खूप आनंदी झाला होता. मी विचार केला होता की आता रुद्रची पत्नी मला जेवणासाठी बोलवण्यापासून थांबेल. पण मला काय माहिती होतं की ती 2 दिवसानंतर परत एकदा मला आपल्या घरी यायला सांगणार होती. यावेळी रुद्राने सांगितलं, तुझी भाभीने पावभाजी बनवली आहे. तुला माझ्यासोबत यावं लागेल. मी विचार करत थक्क झालो की त्याच्या पत्नीला कसं माहिती की माझी आवडती डिश कोणती आहे. त्याने मला बोलावलं, त्यामुळे मला नक्कीच त्याच्यासोबत जावं लागलं. कारण यावेळेस नकार देऊन त्याला दुःख देण्याचा मला अजिबात विचार नव्हता. असं नाही की ऑफिसमधील फक्त मीच रुद्रचा मित्र होतो. माझ्या व्यतिरिक्त त्याचे आणखी 3-4 चांगले मित्र होते, पण त्याने त्यांना कधीच आपल्या घरी नेलं नव्हतं आणि माझा नकार असूनही तो मान्य करीत नव्हता. त्याची पत्नी खूप घाबरलेली दिसत होती. तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि दुपट्ट्याने चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. मी भाभीच्या समोर डोळे खालीच ठेवायचो, तरीही जेव्हा ती काही भांडी ठेवायची तेव्हा भांड्यांच्या आवाजावरून स्पष्ट जाणवत होतं की तिचे हात थरथरत आहेत. जेवण तयार झालं आणि मी आणि माझा मित्र जेवायला बसलो. त्यावेळी मला शीतल आठवली. मी म्हणालो, यार, तुझी भाभी नक्कीच त्रस्त असणार. मी तिला कॉल करून सांगतो की मला परत यायला थोडा वेळ लागेल. माझं हे बोलणं ऐकून रुद्राच्या घशात घास अडकला. मी झटपट त्याला पाणी दिलं, पण तरीही त्याचं खोकणं थांबलं नाही. त्यानंतर तो म्हणाला, जर तू भाभीला छोटी छोटी गोष्ट फोन करून सांगत राहशील तर तिच्या मनातून तुझं स्थान संपून जाईल. थोडं तिला तुझी वाट पाहायला दे.
वाट पाहण्याच्या तडपेमुळेच प्रेम वाढतं. मी हसून म्हणालो, बस बस, तुझ्या विचारांना तुझ्याच जवळ ठेव. आमचं प्रेम तर लहानपणापासूनच आहे. रुद्रच्या हसण्यात एक क्षणभर फिकटपणा आला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच छटा दिसली, जी मी समजू शकलो नाही. मी माझा मोबाईल उचलला आणि शीतलचा नंबर डायल केला. त्यावेळी रिंग वाजू लागली. मला काहीतरी आवाज झाला म्हणून फोन कानावरून हलवून घेतलास. असं वाटलं की शीतलचा फोन किचनमध्ये वाजतोय. पण आता आवाज बंद झाला होता. मी पुन्हा फोन कानावर ठेवला आणि विचारलं, शीतल, कुठे आहेस? शीतल म्हणाली, मी कुठे जाईन, मी तर घरीच आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठे आहात? मी कित्येक वेळ झाला तुझी वाट पाहते. मी म्हणालो, यार, आय एम सॉरी, मी तुला सांगायला विसरलो होतो. प्रत्यक्षात मी रुद्रच्या घरी आलोय. मी इथे जेवण केलंय, तू सुद्धा जेवण कर. शीतलने होकार दिला आणि मी फोन ठेवला. जेवण संपवून मी माझ्या घरी परतलो. घरात प्रवेश करताच एका आवाजामुळे एक क्षण मी थांबलो. मी चौकीदाराला विचारलं, भाऊ, आज मॅडम कुठे गेल्या होत्या का? त्याने होकारार्थी मान हलवली आणि सांगितलं, हो, गेल्या होत्या. अगदी 20 मिनिटांपूर्वी परत आल्या आहेत. मला आश्चर्य वाटलं, कारण मी 1 तास आधीच शीतलला फोन केला होता आणि तिने मला सांगितलं होतं की ती घरातच आहे. कळलं नाही का? का ती ही गोष्ट मला लपवत होती? मी खोलीत परत आलो आणि शीतल तोंड फुलवून बसलेली होती. मी तिच्यासमोर बसलो आणि म्हणालो, काय झालं शीतल? तुला खूप राग आला आहेस असं वाटतंय. तिने उत्तर दिलं, मग आता मी रागावूही नाही का? तू रोज तुझ्या मित्राच्या घरी जाऊ लागलास. मला असं वाटू लागलंय की तू मला टाळत आहेस. मित्राचं नाव घेऊन कुठेतरी दुसरीकडे जात आहेस. मी तिच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि म्हणालो, शीतल, असं असतं ना की माणसाला सगळे लोक स्वतःसारखीच वाटतात. फसवणूक तो स्वतः करतो आणि आरोप दुसऱ्यांवर लादतो. हे ऐकून शीतलचा चेहरा पिवळा पडला. ती घाबरून म्हणाली, काय अर्थ आहे तुमचा? तुम्ही कशा गोष्टी बोलत आहात? मी हसून उत्तर दिलं, यार, मी तर फक्त मजाक करत होतो. तू खरंच घाबरलीस? माझं हे बोलणं ऐकून तिचं बोलणं गळ्यात अडकून राहिलं. ती खूप संघर्ष करत राहिली. नाही, मी का घाबरू? मला तर आश्चर्य वाटतंय की एकीकडे तुम्ही कोणाला काही सांगितलं नाही आणि दुसरीकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता फिरवून बोलताय. मी शीतलचा हात पकडला आणि म्हणालो, शीतल, जेव्हा कोणी बिना सांगता घरातून कुठेतरी निघून जातं तेव्हा काय होतं? शीतल म्हणाली, ही चुकीची गोष्ट आहे. पती-पत्नी हे एकमेकांचे आधार असतात. ते एकमेकांचे रक्षक असतात. त्यात असं असायला हवं की एकमेकांशी सगळं शेअर करावं. घरातून बिना सांगता निघणं वाईट आहे. मी म्हणालो, जेव्हा पती बिना सांगता घरातून निघून जातो तेव्हा ते वाईट असतं. हा कायदा दोघांनाही लागू आहे. हे ऐकूनच माझी पत्नी रागवली. तिने आपला हात सोडला आणि बाहेर गेली. ती म्हणाली, देव जाणे रुद्रच्या घरी काय खाऊन येतोस की तुझ्या बोलण्याची समाप्ती होत नाही. ती बाहेर गेली आणि मी विचारात पडलो की माझी पत्नी मला का खोटं बोलून बाहेर गेली. ती मला अगदी साध्या शब्दात सांगू शकली असती की श्याम, तुझा फोन आला तेव्हा मी घरात नव्हते. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होते. किंवा तिने जाण्यापूर्वी एक मेसेज तरी पाठवला असता. पण ती माझ्यासमोर असं वागत होती की ती कधीच घरातून बाहेरच जात नाही. आज मी शीतलशी फिरवून फिरवून असं बोलण्याचं कारण म्हणजे कदाचित ती घाबरून सगळी खरी गोष्ट सांगेल. पण ती उलट माझ्यावर दोष ठेवून निघून गेली. याचा अर्थ असा होता की शीतल जिथेही जाते त्याची माहिती मला सांगू इच्छित नव्हती. पण माझ्यासाठी हे जाणणं खूप गरजेचं होतं की माझी पत्नी कुठे जाते. कुठेतरी ती कोणत्या संकटात तरी सापडली आहे का? माझ्या पत्नीची सुरक्षा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती. मी ठरवलं की स्वतःच याचा उलगडा करेन.
म्हणून मी चौकीदाराची मदत घेण्याचा निर्णय घेतला. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी चौकीदाराला इशारा करून घराबाहेर बोलावलं. मी विचारलं, भाऊ, मॅडम किती वाजता घरातून बाहेर निघतात? तो विचारात पडला आणि म्हणाला, ते घरातून तेव्हा निघतात जेव्हा तुमच्या ऑफिसची सुट्टी होते. आणि देवाची कृपा अशी असते की त्या दिवशी तुम्ही सुद्धा उशिरा परतता आणि तुमच्या येण्यापूर्वी मॅडम घरात पोहोचतात. मी चौकीदाराचे आभार मानले आणि माझ्या कारमध्ये बसलो. चौकीदाराने जी माहिती दिली होती त्यावरून असं दिसत होतं की शीतलला आधीपासूनच कळून जात असावं की मी रुद्रच्या घरी जाणार आहे. आता विचार करण्याची बाब होती की जर मी माझ्या पत्नीला माझ्या जाण्याची गोष्ट सांगितली नाही तर ती माझ्याविषयी हे कसं जाणणार होती. मला शीतलवर पूर्ण विश्वास होता, म्हणूनच मी मान्यच करू शकत नव्हतो की ती मला कोणत्याही प्रकारे फसवत आहे. तरीही सगळी गोष्ट मला त्रासदायक वाटत होती. आता मला कोणत्या ना कोणत्या निष्कर्षावर पोहोचावंच लागणार होतं. मी सध्या खूपच त्रस्त असलेल्या काळात होतो. रुद्रलाही माझ्या त्रासाची जाणीव झाली होती. त्याने विचारलं, काय बोलतोय श्याम? तू सध्या खूपच त्रस्त दिसतोय. मग मी काय सांगणार की माझी पत्नी विना सांगता घरातून बाहेर जाते आणि तिची काळजी मला सतावते. म्हणून मी गोष्ट बनवली आणि म्हणालो, बस, वडिलांच्या आरोग्यामुळेच मन उदास आहे. त्यांचा ब्लड प्रेशर नेहमीच नॉर्मल राहत नाही आणि ही गोष्ट खरंच होती. त्याने विचारलं, अंकल तर औषधे घेतात ना? मी उत्तर दिलं, मी माझ्या लहान भावाला फोन करून विचारलं होतं. त्याने सांगितलं की तो कायम छायेसारखा पप्पांसोबत असतो. पप्पांच्या औषधात बदल करण्यात आला आहे, पण तरीही ते ठीक होत नाही. रुद्र म्हणाला, ही तर फारच चिंता करण्यासारखी बाब आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की तुझे पप्पा लवकर बरे होतील. तू माझ्यासोबत चल, आपण थोडा बाजार फिरूया. आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे आणि तिला गिफ्ट विकत घ्यायचं आहे. थोडा बाजार फिरल्यास तुझं मनसुद्धा थोडं ताजं होईल. मी म्हणालो, नको यार, मी येऊ शकत नाही. तो माझा नकार ऐकून मान्य होईपर्यंत झुंजत राहिला आणि आपली मैत्री आठवत मला शपथ देऊ लागला. मी नाराज होऊन म्हणालो, यार, तू सतत छोटे बाळासारखं का वागत राहतोस? कधी कधी दुसऱ्यांच्या मजबुरीचाही विचार करायला हवा. त्याने उत्तर दिलं, दुनिया उलटी-सुलटी हो, पण मला तुझ्यासोबतच जावं लागेल, कारण गिफ्ट विकत घेण्याचा मला काही अनुभव नाही. मी जड मनाने त्याच्यासोबत निघालो. पण खरी गोष्ट सांगायची तर आज मी त्याच्यावर खूप रागावलो होतो. पण तो मला फेविकॉलसारखा चिकटून राहिला होता. मी त्याला त्या दिवसाला कोसत होतो जेव्हा माझी मैत्री त्याच्यासोबत झाली होती. तो एकदम विचित्र प्रकारचा माणूस होता. दुसऱ्यांच्या समस्या त्याला काही महत्त्वाच्या वाटत नसत. त्याला फक्त स्वतःचंच ऐकायचं होतं. मी माझ्या घरच्या परिस्थितीमुळे खूपच चिंतित होतो. त्यावरून त्याने माझ्या नाकात दम केला होता. ऑफिसमध्ये त्याचे अजूनही बरेच मित्र होते. मी एकटा नाही होतो, तरीही तो मला का सतावत असे? आज बाजारात गेलो तेव्हा तो म्हणाला की तो आपल्या पत्नीसाठी पैंजण विकत घेत आहे. त्याच्या डिझाईनची पसंती निवडायला माझी मदत करावी. मी सुद्धा लवकर घरी जायचं असल्याने त्याची मदत करू लागलो. त्यावेळी माझं लक्ष एका अतिशय सुंदर पैंजणवर गेलं. ती इतकी आकर्षक होती की फक्त पाहूनच मन भरून गेलं. मी म्हणालो, ही घे, भाभीला नक्कीच आवडेल. त्याने माझ्या पसंतीची पैंजण विकत घेतली आणि मग आम्ही परत घरी आलो. आज शीतल घरातच होती. तिला मला बघून खूप आनंद झाला. सध्या मी इतका त्रस्त होतो की हसणंच विसरलो होतो. शीतल माझ्याजवळ येऊन बसली आणि गप्पा मारायला लागली. ती काही वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी करत राहिली, तर मी होकारार्थी मान हलवत राहिलो. नंतर तिने विचारलं, घनश्याम, रुद्रजासोबत तुझी मैत्री कशी झाली? मी तिच्या प्रश्नावर थक्क झालो. आता मला जाणीव झाली की शीतल आणि माझ्या लग्नानंतर ती प्रत्येक संभाषणात कसे ना कसे त्याचा संदर्भ घेत असायची आणि माझ्याकडून त्याबद्दल प्रश्न विचारायची. मला कळत नाही का ती त्याच्यात इतकी रुची का घेत होती.
मी म्हणालो, रुद्रसोबत माझी मैत्री 1 वर्षापूर्वीच झाली होती. आपलं लग्न झाल्यानंतर माझी त्याच्याशी मैत्री झाली. ऑफिसमध्ये अनेक मुलं त्याचे मित्र होते, पण माझ्याशी मैत्री केल्यानंतर त्याने सगळ्यांना मागे टाकलं. आता तो सतत फक्त माझ्याशीच बोलतो. मला नेहमीच स्वतःसोबत नेतो, त्याच्याकडे सुद्धा नेतो. मी तर नकार देत असतो, कारण त्याची पत्नी नेहमी पदर घेऊन असते आणि मला दररोज त्याच्या घरी जाणं आवडत नाही. पण रुद्र माझी गोष्ट समजून घेत नाही. तो प्रत्येक बाबतीत माझ्याशी जिद्द करतो. आता मी त्याच्यापासून कंटाळलो आहे. शीतल झटपट म्हणाली, कोणाच्या प्रामाणिकपणामुळे आणि प्रेमामुळे त्रासून जाऊ नये. ज्याला खरी मैत्री लाभते तो खरा सुखी माणूस असतो. मी मान हलवली. आज मी शीतलला त्याच्याविषयी सविस्तर सांगितलं होतं. त्यावेळी शीतलने माझा हात धरून विचारलं, श्याम, जर तुम्हाला कधी कळलं की रुद्रने तुम्हाला फसवलं आहे तर तुम्ही काय कराल? शीतलच्या या प्रश्नावर माझे कान तिरपे झाले. मी विचारलं, कोणत्या प्रकारची फसवणूक? व्यवसायात की वैयक्तिक जीवनात? शीतल म्हणाली, वैयक्तिक जीवनात. म्हणजे तुमचा मित्र तुमच्या हक्कावर डाका मारतोय. तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी आहे आणि रुद्र ती तुमच्याकडून हिसकावून घेतो, तर तुम्ही काय कराल? शीतलच्या या प्रश्नाने मला खूप बेचैन केलं. रुद्र आणि शीतलच्या अनेक गोष्टी एकमेकांशी सुसंगत वाटू लागल्या आणि आता तिचा हाच प्रश्न मला खूप विचारात टाकणारा ठरला. मी म्हणालो, शीतल, जी गोष्ट माझी आहे ती गोष्ट कधीच त्याच्याजवळ जाणार नाही. शीतल म्हणाली, तरीही जर असं कधी घडलं तर तुम्ही त्याच्यासोबत कसं वागाल? तुम्ही त्याच्याशी मैत्री तोडून टाकाल का? मी बेचैन होऊन बाजू बदलली आणि म्हणालो, तू काय बेकारचा प्रश्न घेऊन बसली आहेस? उठ आणि माझ्यासाठी चहा बनवून आण. शीतल खूपच त्रस्त झाली होती, पण तिने काही न बोलता किचनमध्ये गेली आणि आता मला असं वाटू लागलं होतं की माझ्यासमोर सगळी सत्यता स्पष्टपणे उघड व्हावी. पण माझ्या हाताला कुठलाही पुरावा लागत नव्हता. मी ठरवलं की या गुपिताचा पर्दाफाश करण्यासाठी मी प्रत्येक मर्यादा पार करेन. जर त्यासाठी मला शीतलवर कठोर वागणूक करावी लागली तरी मी मागे हटणार नव्हतो. मला काय माहिती होतं की देव माझ्यासाठी काही वेगळाच विचार करत बसलेला होता. तो मला एक स्पष्ट इशारा देण्याचा प्रयत्न करत होता. घडलं असं की दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसमधून परतलो तेव्हा मी पाहिलं की शीतलने तीच पैंजण घातली होती जी रुद्रने काल माझ्यासोबत जाऊन आपल्या पत्नीसाठी विकत घेतली होती. ती पैंजण पाहून मी थक्क झालो. आता मला पूर्णपणे समजलं होतं की रुद्र आणि शीतल यांच्यात काहीतरी संबंध असावा. मी म्हणालो, शीतल, तू इतकी सुंदर पैंजण कुठून घेतली? ही तुझ्या पायांना खूपच छान दिसते. मी हे जाणून बुजून थोड्या तातडीच्या स्वरात सांगितलं, जेणेकरून शीतलला काही समजू नये. ती हसून म्हणाली, घनश्याम, जेव्हा तुम्ही ऑफिसला जाता तेव्हा मी बहुधा माझ्या मैत्रिणीच्या घरी जाते. तिने मला ही पैंजण दिली आहे. आता माझी संपूर्ण योजना तयार झाली होती. म्हणूनच दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसला निघालो तेव्हा रुद्रसोबत बोललो, आज मी तुझ्या घरी डिनरला जाईन. तुझ्या पत्नीला सांग की काही छानसं जेवण बनवून ठेव. तो खूप आनंदित झाला आणि लगेच थोडा अंतरावर जाऊन आपल्या पत्नीला फोन केला. ऑफिसची सुट्टी होण्यासाठी 1 तास उरला होता. मग मी त्याला न सांगता चोरीने ऑफिसमधून बाहेर पडलो आणि त्याच्या घरी जाण्यास सुरुवात केली. त्याच्या घरापर्यंत पोहोचलो आणि अचानक दरवाजा उघडून आत प्रवेश केला तेव्हा समोरचं दृश्य पाहून मला धक्का बसला, कारण तिथे माझी पत्नी शीतल बसली होती. शीतल मला पाहून थोडी घाबरली. मी पुढे जाऊन म्हणालो, शीतल, तू इथे कशी? तू या लोकांना कसं ओळखतेस? शीतल रडू लागली आणि माझ्या पायांमध्ये पडली आणि म्हणाली, श्याम, माझी गोष्ट ऐक. मी तुझ्यासोबत काहीही फसवणूक केली नाही. श्याम, तू तर जाणतोस की तुझ्या वडिलांच्या मित्राच्या घरी 2 जुडवा मुली होत्या. त्यांचं रूप एकसारखं होतं. शीतलशी तुझं लग्न झालं होतं. तीही तुझ्यावर प्रेम करत होती. पण जेव्हा लग्नाची तारीख निश्चित झाली तेव्हा ती थोडी घाबरली.
मला त्यावर संशय आला की काहीतरी गडबड आहे. मी तिला अनेक वेळा विचारलं, पण तिने काहीही सांगितलं नाही. लग्नाच्या दिवशी शीतल घरातून पळून गेली. तिने एक पत्र लिहिलं होतं, ज्यात तिने सांगितलं होतं की तिला दुसऱ्या मुलासोबत प्रेम आहे आणि ती त्याच्यासोबत पळून जाणार आहे. हे सगळं वाचून घरातले चक्रावले. वडील माझ्यासमोर हात जोडून म्हणाले, जान्हवी, तू आपला सन्मान जप. त्यामुळे मला शीतलची जागा घेऊन वधू बनावं लागलं आणि तुझ्यासोबत घरून निघावं लागलं. त्यामागून घरच्यांनी नाटक रचलं की जान्हवी कोणत्या तरी मुलासोबत पळून गेली आहे. मी निर्दोष होते, तरीही घरच्यांनी फक्त मला दोष दिला. तेव्हापासून आजपर्यंत मी शीतल बनून तुमच्यासोबत राहत आहे. एकदा तुमचा मित्र रुद्र जेवणाला घरी आला होता. मी त्याला ओळखत नव्हते, पण माझं रूप शीतलसारखं असल्यामुळे त्याला ओळख पटली. तो घरी गेला आणि शीतलला याबाबत सांगितलं. शीतलने मला फोन करून पुन्हा संपर्क साधला आणि आम्ही परत बोलायला लागलो. रुद्र तुम्हाला जबरदस्तीने आपल्या घरी नेत असे, ज्यामुळे मला आणि माझ्या बहिणीला एकत्र वेळ घालवता यावा. तुम्ही आणि रुद्र हॉलमध्ये बसत, तर शीतल आणि मी त्याच्या खोलीत बसायचो. नंतर मी मागील दरवाजातून तुमच्या आधी घरी पोहोचायचे. तुमच्या ऑफिसच्या वेळेत मी बाहेर का निघायची नाही, हे कारण म्हणजे तुम्ही अचानक घरी येऊन विचारू नये, कुठे गेली होतीस? मग मी तुम्हाला काय उत्तर द्यायचं? असेच एका दिवशी जेव्हा तुम्हाला रुद्रच्या घरी जायचं होतं, शीतलने फोन करून मला आधीच तुमच्याकडे बोलावलं. त्यामुळे तुम्हाला कधीच कळू शकले नाही. इतक्या वेळेत शीतलही किचनमधून बाहेर आली होती. तिने माझ्यासमोर हात जोडले आणि रडू लागली. ती म्हणाली, मला माफ कर श्याम. मी रुद्रच्या प्रेमात पडले होते. दुसऱ्या कोणाच्याही प्रेमात असताना तुमच्यासोबत राहणं हे तुमच्याशी अत्याचार करणं असायचं. दुसऱ्या कोणाच्याही प्रेमात असताना तुमच्यासोबत राहणं हे तुमच्याशी अत्याचार करणं होतं. त्यामुळे मी घर सोडून पळून गेली. तुम्हाला जान्हवीच्या रूपात माझ्याऐवजी एक चांगली पत्नी मिळाली आहे. कृपया माझ्या चुकीची शिक्षा जान्हवीला देऊ नका. मग मी जान्हवीचा हात धरून तिला आपल्या घरी परत आणलं आणि अशा प्रकारे आम्ही सुखाने आमचा संसार सुरू केला. तर मित्रांनो, आशा करते की ही कथा तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करून गेली असेल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर तिला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन आणि रोचक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची कोणतीही गोष्ट तुम्ही मिस करू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.